हॅलो फ्रेंड्स, आज आपण करणार आहोत उकडीचे मोदक। तर आपण इथे 3 वाटी खोबरे घेतले आहे आणि 1 आणि अर्धा वाटी गूळ घेतले आहे, 1.5 वाटी। आणि आता आपण ते तूप घेतलं आहे 2 चमचे। त्याच्यामध्ये मी खोबरं टाकणार आहे, थोडं खोबरं भाजून घेणार आहे। खोबरं थोडा वेळ भाजून घ्यायचं आहे। अशा प्रकारे खोबरं भाजून झालं की त्यामध्ये गूळ ॲड करायचं आहे आणि नंतर ते दोन्ही एकत्र मिक्स करायचे आहे। आता आम्ही त्याच्यामध्ये वेलची पावडर ॲड केली आहे। तुम्हाला हवी तेवढी तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता वेलची पावडर। त्याच्यामध्ये आता तुम्ही मनुका टाकू शकता, नंतर बदाम काजू ॲड करू शकता। फक्त तुम्हाला ते किसून त्याच्यामध्ये टाकायचं आहे। ज्या प्रकारे मी आता बदाम किसून टाकणार आहे त्याच्यामध्ये, बघा अशा प्रकारे दिसतं। मग आपण ते सर्व मिक्स करून घ्यायचं आणि मग आपलं सारण रेडी झालं आहे। बघा किती छान दिसते सारण। आता आपलं हे रेडी आहे। आता आपण उकड कशी काढायची ते बघूया। तर 3 वाटी पाण्यामध्ये 3 वाटी पीठ मिक्स करायचं आहे। पहिलं 3 वाटी पाणी मी आता उकळायला ठेवलं आहे। त्याच्यामध्ये 1 चमचा तूप ॲड करायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे। बघा अशा प्रकारे मीठ टाकलेलं आहे। आता पाण्याला उकळ आली की नंतर गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद करून झाल्यावर सेम 3 वाटी पीठ आपल्याला या उकळीमध्ये टाकायचं आहे। बघा अशा प्रकारे आता मी 3 वाटी पीठ त्याच्यामध्ये ॲड करणार आहे। मी गॅस बंद केलेला आहे। आता हे सर्व नीट मिक्स करून घ्यायचं आहे आणि 5 मिनटं ते थंड होण्यासाठी ठेवायचं आहे। त्याच्यावर झाकण ठेवून ते 5 मिनटासाठी रेस्ट करायला द्यायचं आहे। आता आपण ते पीठ मळायची तयारी करूया। पीठ मळताना तुम्ही थोडं पाणी ॲड करू शकता आणि 1-2 चमचे घी पण टाकू शकता। पीठ नीट मळून घ्यायचं आहे आणि मग पीठ मऊ झालं ना तर ते मोदक फाटत नाही। बघा अशा प्रकारे मी पिठामध्ये थोडं पाणी ॲड केलेलं आहे आणि आता पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे।
बघा अशा प्रकारे आपलं पीठ आता मळून झालेलं आहे। आता तुम्हाला मी मोदक कसे बनवायचे ते दाखवते। आपण गोळा परत मळून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल लावून आपल्याला सर्कल करायचं आहे आणि त्याच्यामध्ये ते सारण आहे ते टाकायचं आहे आणि मोदक बनवायचे आहेत। आपला मोदक रेडी आहे। बघा किती सुंदर दिसतोय। तुम्हाला कसा वाटला मी बनवलेला मोदक प्लीज कमेंटमध्ये सांगा। काही सजेशन्स असेल तर ते पण मला सांगा। हॅपी गणेश चतुर्थी टू ऑल। गणपती बाप्पा तुमचं खूप खूप भलं करो, कल्याण करो, तुमची खूप प्रगती हो। अशा प्रकारे आपण मोदक शिजवायला ठेवले आहेत। मी एका टोपामध्ये अर्धा टोप पाणी ठेवलं, त्याच्यावर चाळणी ठेवली, त्याला तेल लावलं आहे मी। माझ्याकडे हळदीचं पान नव्हतं तर मी तेल लावलं आहे, त्याच्यावर मोदक ठेवले शिजवायला। आता मी 15 मिनटं मोदक शिजवायला ठेवणार आहे मोठ्या गॅसवर। बघा आता आपले मोदक रेडी आहेत। माझा नैवेद्य रेडी आहे। थँक्यू।